ही हाताने बनवलेली गुलाबाची माळ किती सुंदर आहे बघा। तुम्ही याचा वापर सणांच्या सजावटीसाठी करू शकता। यामुळे तुमचे घर खूप सुंदर दिसते। हे सुंदर डोअर हँगिंग किंवा आपण याला तोरण पण म्हणू शकतो, वॉल हँगिंग बनवायसाठी आपण सुरुवात करूया। यासाठी आपल्याला 4 प्लाय लोकर लागणार आहे, डार्क शेड, फेंट शेड आणि त्यापेक्षा फेंट शेड असा रंगाची। त्यानंतर पानासाठी असा पॅरोट ग्रीन कलर म्हणजे पोपटी रंगाचा 4 प्लाय लोकरीचा धागा पाहिजे आणि एक अशी सुई मोठ्या छिद्राची आणि 6 mm मोती। त्यानंतर आणखी मी एक असं लटकन वापरणार आहे। तुम्ही याऐवजी आणखी दुसरं शो साठी जे येतं प्लास्टिकचे ते वापरू शकता। तसेच 3 mm क्रोशा हुक घेत आहे। सुरुवातीला आपण ही फुले कशी बनवायची ते शिकूया, त्यानंतर हे पान बनवायला शिकूया आणि नंतर हे दोन्ही जोडून माळ बनवायची कशी ते बघणार आहोत। आणि तसेच या व्हिडिओच्या शेवटी मी एक ट्रिक पण सांगणार आहे जी तुम्हाला क्रोशा आर्टिस्ट बनण्यासाठी नक्की मदत करेल। म्हणजे तुम्ही आणखी यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन स्वतः तयार करू शकणार आहात। हे पान बनवायसाठी असा बारीक तार पण घेऊ शकता किंवा नसेल तरीही पान बनवता येईल, पण तार घेतला तर हे असे कडक राहते, तर हा तार सुद्धा घेऊ शकता। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता। सर्वप्रथम आपण फिकट गुलाबी रंगाने सुरुवात करूया। या रंगात स्लिप नॉट करून घ्यायची आहे आणि आता चेन्स करायचे आहे। चेन आपल्याला एकूण 57 चेन करून घ्यायचे आहे साखळ्या। हे बघा अशा प्रकारे 57 चेन करून झाले आहे। त्यानंतर 2 अजून चेन करायच्या म्हणजे एकूण 59 चेन करायच्या। त्यानंतर हे थोडं फिरवायचं आहे कारण आपल्याला बॅक लूपमध्ये आता याच्या पुढचं काम करायचं आहे। तर मागच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा, असा सगळ्या चेनच्या मागच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढच्या स्टेपसाठी एक चेन करायची, पलटवायचं आणि त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा करायचा। त्यानंतर 2 चेन करायच्या, पुन्हा त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशे करायचे। आपल्याला असा व्ही शेप मिळेल। त्यानंतर 2 स्टिचेस सोडून द्यायच्या, एक डबल क्रोशा करायचा, 2 चेन करायच्या, पुन्हा एक डबल क्रोशा त्याच ठिकाणी, परत 2 स्टिचेस सोडून द्यायच्या, एक डबल क्रोशा करायचा, 2 चेन करायच्या आणि त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा करायचा। तसे आपल्याला व्ही शेप तयार करून घ्यायचे आहे। प्रत्येक व्ही शेपच्या मधात 2 स्टिचेस सोडायचे आहे। तुम्ही 2च्या ऐवजी 3 चेन घेऊ शकता, थोडं मोठं फूल बनेल, पण दोन्ही घेतल्या तरी चालते। तर या प्रकारे आपल्याला पूर्ण करून घ्यायचे आहे। हे बघा पूर्ण झाले आहे। त्यानंतर एक चेन करायची आणि पलटवायचं, मग ते व्ही शेप मध्ये एक चेन करून एक सिंगल क्रोशा करून 3 चेन करायच्या आणि परत एक डबल क्रोशा करायचा, 2 चेन, त्याच ठिकाणी परत 2 डबल क्रोशे। हे बघा पुढच्या व्ही शेप मध्ये 2 डबल क्रोशे सेम गॅप मध्ये, त्यानंतर 2 चेन, त्याच गॅप मध्ये परत 2 डबल क्रोशे, म्हणजे पुन्हा व्ही शेप तयार होऊन राहिले आपले।
पण इथे आपण 2 डबल क्रोशे घेत आहे. त्यानंतर 2 चेन, पुन्हा 2 डबल क्रोशे, असे एकूण 4 डबल क्रोशे होतात एकाच ठिकाणी. खालच्या लाईनमध्ये एकच डबल क्रोशे होता, या लाईनमध्ये 2 डबल क्रोशे आहे, आणखी 2, म्हणजे एकूण 4 डबल क्रोशे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही लाईन पूर्ण करून घ्यायची आहे. हे बघा, ही लाईन सुद्धा पूर्ण करून झाली आहे. त्यानंतर 2 चेन करायच्या, पलटवायचं आणि त्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा. त्यानंतर 3 चेन, त्याच गॅपमध्ये डबल क्रोशे करायचे आहे. एकूण आपल्याला 7 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे त्याच गॅपमध्ये. हा एक डबल क्रोशा झाला आणि आता 6 डबल क्रोशे, असे एकूण 8 डबल क्रोशे करायचे आहे. त्यानंतरच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा. मग पुढच्या व्ही शेपमध्ये पुन्हा असेच 8 डबल क्रोशे करायचे आणि 2 व्ही शेपच्या मधात जी छोटी गॅप आहे तिथे सिंगल क्रोशाने जोडायचं. ह्या आपल्या पाकळ्या तयार होत आहे. आपल्याला अशा एकूण 10 करून घ्यायच्या आहे या रंगाने. तर आपण करून घेऊ. 10 पाकळ्या याच रंगाने करायच्या आहे. हे बघा, 10 पाकळ्या झाल्या आहे. त्यानंतर एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. मग थोडा डार्क कलरचा शेड घ्यायचा आहे. एक स्लिप नॉट करायची, जिथे आपण सिंगल क्रोशा करून धागा कापला होता तिथे सिंगल क्रोशाने जोडायचं. त्यानंतर असेच 8 डबल क्रोशे करायचे 16 पाकळ्यांसाठी आणि 2 पाकळ्यांच्या मधात सिंगल क्रोशाने जोडायचं. 8 डबल क्रोशे करून घेऊ. या रंगाने आपल्याला एकूण 6 पाकळ्या करायच्या आहे. सहा पाकळ्या करून घेऊ. सेम आहे प्रोसेस आणि आपल्या एकूण 20 पाकळ्या राहणार आहे. हे बघा, 10 फेंट रंगाने, 6 थोड्या डार्क रंगाने आणि आता हा धागा कापून आपण थोडा आणखी डार्क शेड जोडणार आहोत. तर त्याने 4 पाकळ्या करायच्या. जोडायसाठी पुन्हा एक स्लिप नॉट करायची आणि जिथे आपण एक चेन करून धागा कापून घेतला होता तिथे जोडायचा सिंगल क्रोशाने. पुढच्या व्ही शेपमध्ये 8 डबल क्रोशे करायचे. हे 2 धागे त्याच्या खाली घ्यायचे, म्हणजे ते लपून जाईल, बाहेर येणार नाही. सोपंच आहे. असे 8 डबल क्रोशे करायचे आणि 2 व्ही शेपच्या मध्ये जी गॅप आहे तिथे सिंगल क्रोशाने जोडायचं. तर अशा आपण एकूण 4 पाकळ्या करून घेऊ या रंगाने. हे झाल्यावर दाखवते मी. हे बघा, अशा आपल्या सगळ्या 20 पाकळ्या तयार झाल्या. नंतर इथे 3rd चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. एक चेन करायची आणि हा धागा कापून घ्यायचा. आता हा आपला फुलाचा भाग तयार झाला आहे. याला असं रोल केलं की आपलं हे सुंदर फूल बनणार आहे. साधं पान बनवायचं आहे. हे बघा, एक स्लिप नॉट करून घ्यायची. 12 चेन्स करायचे आहे. त्यानंतर
इथे तार लागेल आपल्याला बारीक असा आणि जो इझिली वाकू शकतो असा, तो मध्ये ठेवायचा आणि मागे थोडा पलटवायचं. इथे सुद्धा आपल्याला मागच्या लूपमध्ये काम करायचं आहे. तर मागच्या लूपच्या पहिल्या चेनमध्ये सिंगल क्रोशा करायचा. दोऱ्याच्या वर तार ठेवायचा. हे पलटवायची आपली ही साखळीची जी पट्टी आहे ती, आणि पहिल्या चेनमध्ये पहिली चेन सोडून द्यायची, दुसऱ्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा. ताराला घेऊन करायचा आहे. थोडासा माझा हात इकडे जाता, पण तुम्ही तुमच्या लक्षात येऊ शकते, सोपं आहे. जसं आपण सिंगल क्रोशा केला तसाच आता पुढे हाफ डबल क्रोशा करायचा एक. मी पुढच्या व्हिडिओमध्ये सुधार करेल. थोडा माझा स्टँड हलत आहे त्यामुळे ते कॅप्चर झालं नाही, पण मी तुम्हाला सांगते की प्रत्येक लूप बॅक लूपमध्ये एक एक डबल क्रोशा करून घ्यायचा आहे. एक सिंगल क्रोशा झाला, एक हाफ डबल क्रोशा झाला, त्यानंतर आता एक एक डबल क्रोशा, असे आपल्याला 7 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे प्रत्येक एका स्टिचमध्ये. ताराला घेऊन सोबत करायचं आहे. तुम्ही 2 पाने करू शकता आणि एका फुलाला 2 पाने लावू शकता, किंवा एकही पान लावलं तर सुंदरच दिसणार आहे. कारण आपण याचा एक छान बंच बनवून फुलदाणीमध्ये ठेवू शकतो, तर पानं इतके काही ओळखायला येणार नाही. हे बघा 7 डबल क्रोशे झाल्यानंतर एक हाफ डबल क्रोशा करायचा पुढच्या स्टिचवर आणि एक सिंगल क्रोशा पुढच्या स्टिचवर. त्यानंतर हा तार आहे तो वाकवायचा आणि आता आपल्याला दुसऱ्याकडची बाजू करायची आहे. तर एकाच ठिकाणी आपल्याला 2 सिंगल क्रोशे करायचे आहे सुरुवातीला, म्हणजे या साईडचं सुरुवात करायच्या आधी एकाच ठिकाणी 2 सिंगल क्रोशे करायचे. त्यानंतर हा भाग जसा केला तसाच इकडचा भाग करायचा. एक हाफ डबल क्रोशा करायचा, त्याच्या पुढे एक डबल क्रोशा करायचा आणि असे 7 डबल क्रोशे करून घ्यायचे. त्यानंतर पुढच्या स्टिचवर एक हाफ डबल क्रोशा करू शेवटी आणि एक सिंगल क्रोशा करू. अशा प्रकारे हे पान पूर्ण होईल. दोन्ही बाजू सेम आहे. लक्षात घ्यायचं आहे की ताराला घेऊन करायचं आहे. हा तार तुम्हाला कुठेही स्टेशनरीच्या दुकानात मिळेल. 2 रुपयाचा एक असा मिळतो, सिल्वर आणि गोल्डन रंगामध्ये. मी इथे सिल्वर कलरचा तार घेतला आहे. त्यानंतर शेवटी एक स्लिप स्टिच करायचा आणि एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. फूल बनवून झाल्यानंतर याला मागून सगळ्या लेयर्समधून सुई दोरा टाकून फिक्स करायचं आहे. 2-3 टाच मारायच्या. मी दोऱ्याला आधी गाठ मारून घेतली होती. असे 2-3 टाके मारून हे फूल इथे, म्हणजे फुलांच्या ह्या ज्या लेयर्स आहे त्या फिक्स करून घ्यायच्या.
अशा प्रकारे तुम्हाला जितकं मोठं तोरण बनवायचं आहे वॉल हँगिंग, तितके फुले बनवून घ्यायची आहे. आपण एका माळेमध्ये 2 फुले टाकणार आहोत. तुम्हाला जर जास्त लांब माळ बनवायच्या असेल तर तुम्ही एका माळेत 3 किंवा 4 फुले सुद्धा टाकू शकता. हे बघा, आपण असे बनवून घेतले. इथे गाठ करून धागा कापून घ्यायचा. असे आपले हे एक फूल तयार झाले. आता हे सर्व आपण बनवून ठेवू. हे बघा, आपल्याकडे हे पान पण बनवून झालेलं आहे आणि हे 2 फुले बनवून झाले आहे. आता आपण माळ कशी बनवायची ते बघू. सर्वात प्रथम हे जे लटकन आहे ते मी दोऱ्यात तोडून घेते. हे बघा, अशा प्रकारे मी याच्यात बांधून घेतले आहे. तुम्ही गुलाबी रंगाचाच धागा घेतला तर आणखी छान होईल. त्यानंतर हे मोती आपल्याला याच्यात ओवून घ्यायचे आहे. 20 मोती ओवून घेतले. त्यानंतर हे फूल याच्यात जोडायचं. कसं जोडायचं, असं धरायचं आहे. आपल्या समोर फुलाचा समोरचा भाग राहील अशा पद्धतीने आणि अगदी सेंटरमधून सुई आत टाकायची अशी. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही हवं असेल तर काय करू शकता, परत एकदा पुन्हा मागे टाकायची आणि पुन्हा मागून समोर आणायची. त्यामुळे काय होईल, फूल चांगल्याने फिक्स होईल. आणि हे जेव्हा मागून पुन्हा समोर आणतो तेव्हा थोड्या अंतराने घ्यायचं, म्हणजे ते फूल असं गोल गोल फिरणार नाही. बघा, असं तुम्ही याच्याऐवजी लोकरीचा पण धागा घेऊ शकता. तुम्हाला वाटत असेल की हे फूल असं खाली झुकत आहे तर इथे पाकळीमधून पण तुम्ही धागा आणू शकता, एकदम असा पाकळीच्या टोकावरून. 2 पाकळ्यांना मिळून हे तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार करायचं आहे. खूप असंच केलं पाहिजे असं नाही आहे. ही आयडिया तुम्हाला बनवता येईलच की नेमका कसं टाके मारायचे. आणि मी ज्या पद्धतीने मारले तसे पण तुम्ही करा, तर कुठेच फूल असं उलट तरी पडणार नाही. हे हलेल, पण हे जेव्हा आपण भिंतीवर ठेवू म्हणजे लटकवू तेव्हा कुठेच हलणार नाही. त्यानंतर पुन्हा असे मोती टाकून घ्यायचे. 20 नाही, पहिले 10 टाकायचे. त्यानंतर आपल्याला पान जोडायचं आहे. हे बघा, 10 मोती टाकलेत. आता आपल्याला पान जोडायचं आहे. तर हे पण पान आपण आपल्या समोरच्या दिशेने पकडायचं आणि इथे मागच्या साईडने सुईमध्ये ओवून घ्यायचं. असं इथे पण तुम्ही 2 टाचा मारू शकता, म्हणजे हे पान आणखी स्थिर राहील. आणि नाही राहिलं तरीही ते सुंदर दिसते. तुम्ही बघितले असेल, वेलीचे पण पानं असेच हलत असतात. त्यानंतर पुन्हा 10 मोती टाकायचे. हे मोती टाकून घेऊ. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी शेवटी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला क्रोशिया आर्टिस्ट बनायला उपयोगी पडणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही माळ जितकी लांब करायची असेल, म्हणजे यात जितके फुले टाकायचे असेल तितके टाकून घ्यायचे आहे. मी इथे 1 फूल टाकले आणि आता इथे पुन्हा हे वालं फूल टाकते 2. बस मी 2च फुलांची माळ करते आहे. तुम्ही याची लेंथ तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. एकही फुलाचं करायचं असेल तरी करू शकता, कारण कोणाला लांब आवडत नाही, दारामध्ये येऊ शकते त्यामुळे. आणि
यामध्ये मी जी ट्रिक सांगणार आहे ती अशी की मला काही मैत्रिणींनी कमेंट केल्या आहे की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ दाखवा, म्हणजे हे पूर्ण जोडून आणि पूर्ण हे करून. तर मी दाखवण्याचा प्रयत्न करते, पण यामागे एक कारण आहे की समजा मी तुम्हाला एवढंच दाखवलं तर यानंतर आता तुमच्यामध्ये कल्पनाशक्ती प्रत्येकात असते, तर तुम्ही तुमची कल्पना लावून यापासून आणखी काय वेगळं बनवता येईल याचा विचार करायचा आहे. यापासून आपल्याला बघा आता काय करता येईल, मी एक आयडिया देते. अशाच तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयडिया जनरेट करायच्या आहेत. तर यापासून आपण अशा प्रकारचं वॉल हँगिंग करू शकतो की जिथे एका माळेत 4 फुले, मग 4च्या 2 माळा, नंतर 3च्या 2 माळा, नंतर 2च्या आणि मग 1, असं त्रिकोणी शेपमध्ये आपलं होईल. त्रिकोणी म्हणा किंवा असं हाफ ट्रायंगल सारखं, म्हणजे दाराच्या एका साईडला लांब माळा आणि मधात छोट्या माळा. तर त्यामुळे मी तुम्हाला ही पूर्ण माळ नाही करून दाखवत आहे, म्हणजे सगळ्या, पण तुम्हाला आयडिया येईल. आणि मी शेवटी पण तसा एक व्हिडिओ टाकणारच आहे की तुम्हाला त्याचं व्हिज्युअलायझेशन पण होऊन जाईल. पण बाकी व्हिडिओमध्ये जिथे मी असं शॉर्टपर्यंत केला नाही आहे भाग, तर तिथे तुम्ही तुमची कल्पनाशक्ती वापरून अजून कसं वेगळं बनवता येईल त्याचा विचार करायचा आहे. आणि हीच गोष्ट तुम्हाला एक युनिक, म्हणजे नवीन क्रोशे आर्टिस्ट वेगळेपणाने कसे बनायचे, म्हणजे हळूहळू तुम्ही डेव्हलप व्हाल, तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे ती वाढत जाईल. मी काय जेवढं सांगते तेवढंच करण्यापेक्षा ते पण करून अजून त्यात काय टाकू शकतो, वेगळं करू शकतो याचा विचार करायचा आहे. तुम्हाला काय वेगळं सुचतंय ते पण मला कमेंटमध्ये सांगत चला, म्हणजे मी पण तुमच्याकडून शिकू शकते. कारण प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी ही वेगळी असते, त्यालाच कला असे म्हणतात. कारण कलेमधून म्हणजे एकसारखी असली तरीही प्रत्येकाच्या हातातून ती वेगळी रूप घेऊन समोर येत असते. आता आपली ही माळ पूर्ण झाली. यानंतर आपण काय करणार आहे, एक लोकरीची पट्टी बनवणार आहे. त्याला या सगळ्या माळा आपल्याला जोडायच्या आहे. ही लोकरीची पट्टी बनवायसाठी आपण क्रीम कलरचा धागा घेऊ, एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि साध्या आपल्या साखळ्या करायच्या, म्हणजे चेन्स करायच्या. तुम्हाला जितक्या लांबीचा हे तोरण म्हणजे डोअर हँगिंग बनवायचं आहे, तुमचं दार खिडकी जितकी मोठी असेल तितक्या लांब या चेन्स करून घ्यायच्या आहे. आणि तुम्ही याला तुमच्या आवडीच्या रंगात बनवू शकता. मला हा रंग जास्त छान वाटत आहे, पेंट. बघा अशा चेन करायच्या आहे, जितक्या लांब पाहिजे आहे तितक्या. त्यानंतर काय करायचंय, 2 चेन सोडून तिसऱ्या चेनमध्ये एक डबल क्रोशा करायचा. असे आता पुढच्या सगळ्या चेनवर एक एक डबल क्रोशे करून घ्यायचा. तर आपली ही पट्टी अशी तयार होत जाईल. तुम्हाला या पट्टीला अजून ब्रॉड करायचं असेल तर तुम्ही अजून यावर एक रो डबल क्रोशियाचा घेऊ शकता, किंवा ही बारीक पट्टी ही छान दिसणार आहे. आणि याला आपल्याला या माळा जोडायच्या आहेत. ही पट्टी तयार करून घेऊ. आज आपण ही माळ कशी जोडायची ते पाहूया. सर्वात आधी ही माळ या आडव्या पट्टीला अशी अडकवून घ्या. याचप्रमाणे सर्व माळा सारख्या अंतरावर जोडून घ्या. शेवटी ही माळ घट्ट करण्यासाठी हाताने बनवलेली गुलाबाची माळ किती सुंदर आहे बघा. तुम्ही याचा वापर सणांच्या सजावटीसाठी करू शकता. यामुळे तुमचे घर खूप सुंदर दिसते.